तिथे मस्त असं सूर्योदय झालाय. अलार्म 6चा लावला होता, पण 8 वाजले, 8 8:30 झाले. उठलो, परत झोपलो. आता परत 9:30 वाजले आणि आपले एक सबस्क्रायबर आले होते, त्यांनी उठवलंय बघा. समोर आपल्या गाडी चालली आहे. तर मित्रांनो, थांबलो आपण चहा प्यायला. हे बघा दादा आले आपले भेटायला. उठवलं आणि आता जस्ट चहा पिऊन पुढे निघालोय. तो दोगों पण आपले सब्सक्राइबर हो भाई. नाम बताओ ना आपका. नितिन भाई. और आपका? तुम बड़े वेट कर रहे थे मेरे लिए. भैया कब उठेंगे. 9 वाजले. 6चा अलार्मला होता. अलार्मला पण काही रिस्पॉन्स नाही, तरी झोपलो. आणि भाऊ आला, उठवलं. म्हणतो भैया आप कब उठ रहे थे, वही इंतजार कर रहे थे. तर असंच प्रेम राहत जाऊ द्या, रोज जा, म्हणजे मिलते जाए यार. क्योंकि कल से देखो मुंबई में एक जन मिला, फिर बॉर्डर पे एक जन ने हाथ दिखाया कल सुबह. फिर अपने हितेश भाई मिले, वो हितेश भाई मला मिले अपने वलसाड़ वाले. उनकी तो पूरी पलटन ही थी. फिर ऐसे ही मिलते आज भी निकाह आपने उठाया. तो चलो, चाय हो गया दोस्तों. अभी इधर से आगे निकलते. अजूनही थंडी वाजते राव. आणि कसला मस्त असा परिसर आहे बघा ना, हिरवगार. त्यामुळं सकाळ सकाळी धुकं जाम पडलं होतं आणि थंडी पण होती. आता हे काय सुरू झालं नवीन. ओय ओय ओय. केबल गोठलेली आपली स्पीडोमीटरची. संपलं हिरवगार आता वातावरण. आणि इथून पुढं बघा. सगळे मिठा कर. ट्रॅफिक जाम दाखवत आहे. कमीत कमी आपण 1-2 किलोमीटर तरी आलं असेल. आणि अजून पुढे 3 किलोमीटर जायचं. टोटल 5 किलोमीटरचा ट्रॅफिक जाम लागलाय आपल्याला. पोर्टची ट्रॅफिक आहे पूर्ण. बघा ना, पूर्ण ट्रेलर आहेत, पूर्ण ट्रेलर. साईडने छोटी गाडी असल्यामुळे घालता आली आहे, पण माहित नाही अजून कुठपर्यंत पुढं जाऊ शकतो. कारण या ट्रॅफिक मधून हाच एकमेव पर्याय, बाजूबाजूने गाडी काढून घेणं. नाही तर ट्रेलरला 5 किलोमीटर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती वेळ लागेल बघा. अशा ढाब्यांच्या बाजूने कडन आहे. पुढे निघालोय. चलो, हिच्या मागं ठेवू. आणि हे रायडर, भरपूर असे रायडर बघायला भेटतो जर का मित्रांनो इथे बघा. फुल बुलेट रायडिंग. तर हे आहे ट्रॅफिकचं मूळ. इथं या औषध क्रॉसिंग साठी एवढा टाइम जातो. निघालोय मित्रांनो आपण ट्रॅफिकच्या पुढे. आणि इथून गांधीधाम आहे 50 किलोमीटर. तर आता आपल्याला हा टोल नाका कोणता तरी लागतोय. 1 तास भर गेला असेल आपला कमीत कमी ट्रॅफिकला.
मित्रांनो दिसत असेल, आपण ज्या लोकेशनला आहे भुजच्या, त्या लोकेशन पासून राईट साईडला हे जे ग्रीन कलरचं जे दिसतंय, तर हे आहे ते पूर्ण व्हाईट डेझर्ट, म्हणजे मिठाचा पूर्ण असा वाळवंट तयार होतं ते एकदम. हे बघा 50 किलोमीटर अंतर असेल आपल्यापासून, पण आपल्याला तिकडे आता काही जाता येणार नाही, कारण आपल्याला 5 ते 6 कॉल येऊन गेलेत कंपनीमधून कुठे बोललो आलोच. तर दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो आणि आपण आंजर सिटीमध्ये पोहोचलोय. ॲक्च्युली पार्टीवाल्याने आपल्याला हा रोड सांगितला होता की आंजर मार्गे या, गांधीधाम मार्गे नका येऊ, म्हणून हा रोडने आलो. पण हा रस्त्याचं एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, कमीत कमी 30-40 किलोमीटर झाले आपल्याला हे सिंगल रोड किंवा मग रस्त्याला डायव्हर्जन हेच चालू आहे. आणि आता आंजर सिटी क्रॉस करतोय. इकडलं कल्चर थोडं राजस्थानी, थोडं गुजराती असं मिक्स अशा टाईपचं आहे, एकदम असं बैठे घरांसारखी घरं जास्त. इथं साहेबाची गाडी पण थांबलेली आहे बघा, 2 स्टार 3 स्टार. जायचं ना, सरळ जायचं. हा परत पोर्टकडे जातो रोड, 40 किलोमीटर आहे मुंद्रा मार्गे, आणि आपलं लोकेशन त्याच्या पुढे आहे. तर चला जेवण करून घेऊ. तर शेजारी ढाबा आहे, तर या मित्रांनो जेवायला. बघा मस्त असेल, गरम गरम रोटी, डाळ राईस, गाजर आणि वाटाणा, टोमॅटो, बटाटा, आणि हे स्पेशल ताक मस्त असं तांब्याभर. चला जेवण संपू, राहिलेला प्रवास पुढचा करू. जेवण उरकलंय मित्रांनो आपलं. 120 रुपयाची थाळी खाली. आणि हे बघा ना कसे छोटे छोटे आहे ना, असे रेतीचे डोंगर येते बघा, भारी वाटतंय बघायला. इकडं पण आहे का, दिसलंय का? रात्रीची मित्रांनो एवढी थंडी वाजते आणि आता दुपारचा टायमिंग येतो ऊन, आणि उन्हाळा आलाय जवळ असं वाटायला लागतं. जानेवारीचा संपत आला, आजची 31 तारीख, आणि या परिसरातून मित्रांनो आपल्याला केशर आंबा भेटतो. तर बऱ्याचशा अशा बागा आता पाहिल्या केशर आंब्याच्या, म्हणजे मोहर आलेला आंब्याला. थोडा हे सीझन आता जवळ यायला लागला, जसा उन्हाळा तसं आंब्याचे मोहर आणि आंब्याच्या बागा फुलून दिसतात. तर आता परत आपल्याला तो वाळवंटाचा परिसर कमी झाला आणि हिरवा. तर मित्रांनो इथं आपल्या गौतम पंतची लय प्रॉपर्टी आहे बरं का, कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर म्हणतो मी, एकर नाही किलोमीटर. एवढा मोठा प्लॅन्ट आहे हा. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात मोठा पोर्ट मुंद्रा पोर्ट, तो पण साहेबांचाच. त्यानंतर हे MSCBचा, म्हणजे MSCB नाही म्हणता येणार याला, अदानी लाईट्स. तर हा अदानी लाईटचा प्रोजेक्ट आहे, भरपूर मोठा असा. समोरच गेट नंबर 4 जिथे आपली गाडी क्रॉसिंग होणार आहे. तर फायनली मित्रांनो पोहोचलोय गेटवरती, आणि आता थोडा एडिटिंग करून घेतो, कारण ते मटेरियल क्रॉसिंग करावं लागणार आहे. आपल्या गाडीमध्ये 2 ठिकाणचं मटेरियल आहे, आणि जे दुसरं मटेरियल असल्यामुळे आपली गाडी तर आतमध्ये जाऊ शकणार नाही. मग त्यांची गाडी येईल, त्याच्यामध्ये हे क्रॉसिंग करून देऊ, त्याच्यातलं रिप्लेसमेंट जे आहे ते आपल्या गाडीत परत रिटर्न घेऊ. त्याच्या हे मशीन आलेली आहे परत आपली रिटर्न. थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला तिला, म्हणून ती रिप्लेस करावी लागली. चला पॅक करून घेऊ आता. सूर्य पण आता मावळायला गेलाय, पण आपल्याला ऍक्च्युली सूर्यास्त बघायचा होता. इकडे डोंगर नसल्यामुळे सूर्यास्त खूप भारी होतो. तर बघू, जर आपल्याला बघायला भेटला ना थोडं पुढं जाऊन, तर नक्कीच ट्राय करू सूर्यास्त बघायला. तर मिशन 1 आपलं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. पहिली मशीन रिप्लेसमेंट झालेली आहे, आणि आता आपण इथून निघालोय जामनगरसाठी.
जामनगर आहे 300 किलोमीटर आणि टायमिंग दाखवतो रात्रीचा 12. पण दोन्ही नाईटला आपल्याला झोप नाही भेटली आणि आता पण आपल्याला झोप नाही भेटली. डायरेक्ट ती रिप्लेसमेंट केली आणि इथून आता निघालोय. तर परत अख्खा टापरा फिरून जावा लागणार आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण युटर्न मारून जावं लागणार आहे. तर डिझेल भरून घेऊ मित्रांनो. इथं आपल्याला इंडियन ऑइलचा पंप सापडलाय, तर परत मध्ये कुठं थांबायला नको. डिझेल भरून झालंय मित्रांनो. वरतून एक मस्त असं रॉकेट चाललंय आणि समोर सूर्यास्त पण होत आहे. कसला भारी वाटत ना, कारण इकडे डोंगर नसल्यामुळे ना एकदम खालच्या लेवलला सूर्य दिसतो. चला निघूया आता पुढे. सकाळी ज्या रोडने आपण आलो ना, ब्लॉकच्या स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं असेल, तर आपल्याला सकाळी ट्रॅफिक पण भरपूर लागलं होतं एका ठिकाणी. ते लोकेशन अजून एक 10-15 किलोमीटर पुढे आहे आणि या रोडला कंटिन्युअसली कंटेनर चालतात, मोठ्या गाड्या कंटिन्युअसली चालतात. तर अंतर कव्हर करायचं होतं आणि तो सेम रूट असल्यामुळे ना डायरेक्टली गाडी खेचली आणि इथपर्यंत पोहोचलोय. तर आता मस्तपैकी कुठेतरी जेवायला थांबूया, एखादा चांगला ढाबा बघून. तर या मित्रांनो जेवायला आजच्या रात्रीच्या डिनरमध्ये आलू जिरा, चपाती, सलाड आणि छाछ. तर चला जेवण टेस्ट करूया. ₹65 आपलं बिल झालं आणि मस्त होतं जेवण. आलू जिरा म्हणजे इकडे ह्या साईडला आल्यानंतर जेवायचं काही प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे जेवून घेतलं. जेवल्यानंतर अशी थंडी वाजायला लागली, टोपी घातली पाहिजे. तर इकडं कसं आहे माहिती आहे का, क्लायमेट दिवसा जास्त गरम होतंय आणि रात्रीचं एवढं फटकने थंड होतं ना. वाळवंट, हा वाळवंट आहे, हा वाळवंट सारखाच प्रदेश आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे बघा, हे जे आहे ना रन ऑफ कच्छ का लेक आणि हे स्वर्ग का द्वार, तर हे बघण्यासारखं आहे, खूप मस्त आहे. म्हणजे हा जो पूर्ण समुद्र आहे ना, हा तळ आहे ना, हे जे, तर हे तळ पूर्ण आटून जातं इथून पुढं. आणि म्हणतात ना जो कच्छ महोत्सव असतो, तर तो याच्यावरतूनच फेमस आहे. कारण हे पूर्ण आटतं आणि याचं होतं मीठ आणि पूर्ण सफेद सफेद असं वाळवंट दिसतं. बाकी राजस्थान साईडला कसे वाळूचं आहे, हे जे थारचं वाळवंट, तसं हे कच्छ वाळवंट आहे मिठाचं. खूप भारी आहे, बघण्यासारखं आहे. नक्की एखाद्या वेळेस येऊ. आणि मित्रांनो आपण होतो मुंद्राला. आता हे मुंद्रा पोर्ट इथं समोर आहे आणि जामनगर त्याच्या समोर आहे. हे समोरच आहेत. तर 50-60 किलोमीटरचा हार्डली मध्ये डिस्टन्स असेल, पण आता त्यासाठी आपल्याला 300 किलोमीटर फिरून यावं लागलंय बघा, इकडून असं आणि जामनगरला यावं लागलं. तर काही प्रॉब्लेम नाही. आता राहिलेले 200 किलोमीटर आपण 2 वाजेपर्यंत कव्हर करू असं दाखवतंय, बट तेवढं आपण कव्हर करणार नाहीये. ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ. हे मलियाला ट्रॅफिक होतं मगाशी भरपूर, आता दाखवत नाहीये. मगाशी अर्धा तास लेट दाखवत होतं. तर चला आता इथून निघूया. डायरेक्टली जेवढं अंतर कव्हर होईल तेवढं कव्हर करून घेऊ. चांगला एखादा ढाबा बघू आणि थांबू. अकरा वाजून 51 आणि आपलं अंतर राहिलं 138 किलोमीटर. तर HP-च्याच पंपावरती थांबलोय, सॉरी इंडियन ऑइलच्या पंपावरती थांबलोय. तर आज फायनली मस्तपैकी आराम करता येईल आणि सकाळी उठून मग इथून पुढचा प्रवास करता येईल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. उद्या सकाळी जेव्हा आपण जामनगरला पोहोचू, मटेरियल क्रॉसिंग करून देऊ आणि मग तिथून पुढे आपली रिटर्न जर्नी चालू होणार. तर खूप मजा येणार आहे. या जर्नीला आतापर्यंत खूप मजा आली आणि आतापर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर सगळ्यांचे परत मनापासून आभार. आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, रिटर्न जर्नीला जर कोणी भेटणार असेल तर आपलं लोकेशन ह्या ब्लॉगमध्ये कमेंट नक्की करा. जाता जाता मी तुमची नक्की भेट घेईल. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.